सर, तुम्ही आल्या आल्या असं का म्हणालात की सगळं तुमच्या मनासारखं होईल? तीच तर आनंदाची बातमी सांगायला आलोय. श्रीनिवासजी, ठीक आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या आणि जयंत यांच्या व्यवहारातली सगळी चौकशी केली आहे आणि त्यातून खूप महत्त्वाचा पुरावा आपल्या हाती लागला आहे. त्यामुळे आपली केस खूप स्ट्रॉंग झाली. जयंतला नक्कीच मोठी शिक्षा होऊ शकते, इतकी मोठी की तुम्ही त्याला आयुष्यभरासाठी जेलमध्ये अडकून ठेवू शकता. कसला पुरावा आहे? जयंत यांनी श्रीनिवास सर यांच्या अकाउंटचा ॲक्सेस मिळवला होता आणि त्यातून सगळे पैसे त्याने एका एनजीओला दान दिले होते. रजिस्ट्रेशन पेपरमध्ये त्याने फ्रॉड करून सगळे पेपर स्वतःच्या नावावर करून घेतले, त्यामुळं घरही त्याच्या नावावर झालं. सरांच्या अकाउंटमधले पैसे जाऊनही तुमच्याकडे ट्रान्झॅक्शन डिटेल्स नाही राहिले. जयंतनं ही अफरातफर खूप केअरफुली केली होती. गुन्हेगार स्वतःला कितीही हुशार समजत असला तरी तो काही ना काही चूक करतोच. तरीच म्हणजे वकील साहेब, माझ्या अकाउंटमधनं पैसे गेल्याचं मला दिसलं, पण नक्की ते कोणाला गेलेत, म्हणजे घरमालकालाच गेलेत की अजून कोणाला, हे नाही कळलं. आणि याबद्दल मी माझ्या बँक मॅनेजरला विचारलं सुद्धा, तर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. कारण जयंतनं सगळ्यालाच मॅनेज केलं होतं. हा जयंत अजून किती खालच्या थराला जाणार आहे काय माहिती. नाही, याला ना आयुष्यभर जेलमध्ये सडवायला पाहिजे. जानू, तू शांत हो. आता वकील साहेब म्हणाले ना की आपली केस स्ट्रॉंग झाली आहे, जयंत यातून सुटणार नाही. तू स्वतःला त्रास नको करून घेऊस, त्याला शिक्षा होणार नक्की. जानू, तू शांत हो बाळा. अगं, उशिरा का होईना पण त्या जयंतची सगळी कारस्थानं आता लोकांसमोर येणार आहे. वकील साहेब, तुमच्यामुळे आमचं घर पुन्हा एकदा आमच्या नावावर होईल याची आशा निर्माण झाली आहे. तुमचे खूप खूप आभार. आभार कसले, मी माझं कामच केलंय. बरं, आपल्या केसचं दुपारी हिअरिंग आहे, त्याआधी हे सगळे पुरावे आपल्याला पोलीस स्टेशनला द्यायला लागतील. त्यानंतरच ते कोर्टामध्ये सादर केले जातील. तुम्ही हे पुरावे पोलीस स्टेशनला जाऊन सबमिट करा. चालेल, ही फाईल घेऊन लगेच निघतो आम्ही.